डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या सेक्शन 23मध्ये सांगितलं की केस चालू असताना किंवा इंट्रीम पोटगी मग ती कशावर द्यावी, तर पतीच्या पगारावर द्यावी, पत्नीच्या पगारावर द्यावी, पत्नीच्या उत्पन्नावर द्यावी, पतीच्या उत्पन्नावर द्यावी. अशा अनेक गोष्टी सेक्शन 23मध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याबद्दल अनेक वेळा लोक सांगतात किंवा व्हिडिओ लोकांचे असतात, माझेही असतील. परंतु त्या पोटगीमध्ये बदल करता येतो, मग तो स्त्रीच्या बाजूने असो किंवा पुरुषाच्या बाजूने असो. जर पुरुषाला वाटत असेल की त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि ते कागदोपत्री झालेलं आहे किंवा त्याच्या पत्नीचं उत्पन्न वाढलेलं आहे, तर असे ते सिद्ध करू शकत असतील, विदाऊट एनी डाऊट सिद्ध करू शकत असतील, तर ही पोटगी बदलून घेण्याचा अधिकारही त्या पुरुषाला आहे. सेक्शन 25 अल्टरेशन इन ऑर्डर्स याद्वारे आपण हा प्रयत्न करा.